आपल्या हॉटेलच्या बाहेर आहे ना मित्रांनो कुत्रूचं पिल्ला आलं होतं. मग ना आम्ही मस्त त्यांना पोळे वगैरे टाकले वीरेंद्र भाऊनी. तर चला दाखवतो तुम्हाला पूर्ण ब्लॉग. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मी विशाल आणि मी निघालो होतो गाईज आता हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला जाऊ म्हटलं पण नाशिकची थंडी आणि नाशिकचं वातावरण खतरनाकच आहे मित्रांनो. असतं एकदम मजा येऊन लागली आज सकाळ सकाळी. तर मी पोचलो होतो हॉटेलला पोचलो आणि माकड बघत होतो. म्हटलं माकड कोणतं आहे भाऊ. मग धिरू होता आणि धिरूने मस्त दूध वगैरे आणून आणि मस्त ठेवून दिलं. मग गाईज मग मी फडकं घेतलं आणि मग माझं मस्त काउंटर वगैरे साफ केलं आणि मी गेलो होतो आता किचन मध्ये, कारण की आपल्याला बनवायचं होता चहा. मस्त चहा वगैरे बनवलं आणि शेफन त्यांचे ना गावाचे आलेले होते. तर शेफन ते म्हणे थोडंसं इधरचं मटेरियल वेज देतो म्हणे, बिस्किट साबण वगैरे. म्हटलं शेफ वेज दो. मग मी किचन मध्ये गेलो आणि बघितलं तर मशीन ते बनवत होते पोळ्या. आणि मग म्हटलं चला आता आपण पोळ्या भाजून घेऊ. मग मी पोळ्या वगैरे भाजून घेतल्या आणि काउंटरला जाऊ म्हटलं आता बिल वगैरे बनवायला. तर ना कस्टमर वगैरे चालू होते आणि मी ऐकत होतो गाणे पण ऐकत होतो आणि कस्टमर पण चालू होते गाईज आपल्यावाले. मग वीरेंद्र भाऊ कडे गेलो आणि वीरेंद्र भाऊला आपण थोडी हेल्प करून दिली नाही का. वीरेंद्र भाऊला हेल्प वगैरे करून दिली. वीरेंद्र भाई म्हटलं फटाक से ऑर्डर दे कस्टमर का लेट हो जाएगा नाही तर म्हटलं. मग कस्टमर तर खूपच चालू होते मित्रांनो आज. आम्हाला तर खूप टाइमच भेटलेला नव्हता. तर मग मी गेलो होतो आता किचन कडे. बोलू ना, लाइक फॉलो शेयर कर दीजिए. लाइक करो, फॉलो करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. ये अपना विशाल. थँक्यू वीरेंद्र भाई इतना मेरे लिए बोलने के लिए. मग आजकडे आलो ना आजचे चालू होतं काम. म्हटलं चला आता आपण काउंटरला जाऊ. देखलो मिट गई दुनिया मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. तर गाईज रात्रीचे 12 वाजले होते ना. आम्ही अजून पण हॉटेललाच होतो. मग हॉटेल पूर्ण 1 वाजता क्लोजिंग वगैरे करत होतो आणि क्लोजिंग वगैरे झाली आणि आम्ही आलो होतो बाहेर आलो आणि बघितलं तर कुत्रूचं पिल्लू होतं मित्रांनो. म्हटलं चला आता त्यांना ना थोडे पोळ्या वगैरे टाकून देऊ. हॉटेलला असं पण फेकल्या जातात मित्रांनो. मग कुत्रूला पिल्लूला मस्त पोळ्या वगैरे टाकून दिल्या आणि मग आम्ही निघालो रूमला जाण्यासाठी. तर रूमला जाण्यासाठी असा विषय होता, आपल्याकडे होती 4 व्हीलर आणि हर्षल भाऊ ते बसले होते. मग आता म्हटलं चला आता रूमला जाऊ म्हटलं. तर आम्ही सर्व निघालो मग 1 वाजता रूमला जाण्यासाठी. तर चलो गाईज व्हिडिओ वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या तुमच्या छोट्या भावाला.